आणि आता फास्ट 100 बातम्या। लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसलात? मी नाराज वगैरे नाही, छगन भुजबळांकडून स्पष्ट। नाशिक लोकसभा न मिळाल्यानं भुजबळांच्या नाराजीची चर्चा होती। भुजबळ नाराज असतील असं वाटत नाही, भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। भुजबळ नाराज असल्याचं काही कानावर आलं नाही, नाराजीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीनंतर जय पवार ऍक्टिव्ह मोडवर, सलग 2 आठवडे जय पवार बारामतीच्या दौऱ्यावर, पक्ष कार्यालयात नागरिकांशी संवाद। लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेसचा अहवाल तयार, अहवालात महाराष्ट्र, यूपी, बिहारमध्ये जास्त जागा मिळण्याचा अंदाज, अहवालावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती। भाजपला महाराष्ट्रात 8 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, विजय वडेट्टीवारांचा दावा। मराठा समाजावरील योजनांच्या जाहिरातींसाठी 26 कोटींच्या खर्चाला मंजुरी, मराठा समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न। प्रसिद्धीसाठी पैसे देण्यापेक्षा समाजाला द्यायला हवे होते, केंद्रात 10 वर्ष सरकार असूनही आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही, मराठा समाजाच्या योजनांसाठी प्रसिद्धी खर्चाच्या मंजुरीवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। इतना हक तो बच्चों का बनता है, सुप्रिया सुळेंचा सोनिया दुल्हान यांना टोला, सुप्रिया सुळेंमुळे आमच्यासारखे लोक पक्ष सोडून जात आहेत, सोनिया दुल्हान यांचा आरोप। नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट। मुंबईत मध्य रेल्वेवर 3 दिवसांसाठी विशेष मेगा ब्लॉक, सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणासाठी ब्लॉक काळात 72 पेक्षा अधिक एक्सप्रेस गाड्या रद्द, तर लोकलच्या 930 फेऱ्या रद्द। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांच्या रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक काळात 956 लोकल फेऱ्या रद्द। मेगा ब्लॉकमुळे ठाणे, सीएसएमटी, डोंबिवली, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकात गर्दी, चाकरमान्यांचे प्रचंड हाल सुरू। मुंबईकडे जाणाऱ्या अप लाईनवर स्लो आणि फास्ट गाड्या सुरू, अप मार्गावर लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने, तर डाऊन लाईनवर जलद मार्गावरील गाड्या पूर्णपणे बंद। कल्याण बस स्टॉपवर प्रवाशांची मोठी गर्दी, मेगा ब्लॉकचा प्रवाशांना फटका, कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची धावपळ। चाकरमान्यांचे हाल टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाची बेस्ट रिक्षा युनियनला साद, जादा बसेस सोडण्याची बेस्टला विनंती। मुंबईत मेगा ब्लॉक दरम्यान 486 अतिरिक्त बस फेऱ्यांची धाव, मेगा ब्लॉकमुळे 3 दिवस अतिरिक्त बस सोडण्याचा बेस्टचा निर्णय। मुलुंड ते कांजूर दरम्यान ईस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी, मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम, वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांची मेगा हाल। मुंबईसाठी पुणे एसटी विभागाकडून जादा बसेस सोडल्या जाणार, विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबई ते पुणे अनेक रेल्वे रद्द, पुणे स्टेशन परिसरातून 40 जादा बसेस सोडणार। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या फ्लॅट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणासाठी 2 दिवस डेक्कन क्वीन तर 6 दिवस प्रगती एक्सप्रेस रद्द। अभिजित पानसे उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता, अभिजित पानसेंना मनसेकडून कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी। अभिजित पानसेंना कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजपनं पाठिंबा द्यावा, मनसे नेते वैभव खेडेकरांची मागणी, तर निरंजन डावखरेंनी 10 वर्षात पदवीधरांचा आवाज उचलून धरला नाही, खेडेकरांचा निशाणा। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत 2 दिवसात निर्णय होईल, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाकडून किशोर दराडे इच्छुक, मागच्या पंचवार्षिकमध्ये किशोर दराडेंचा शिवसेनेमधून विजय। नाशिकमधून शिक्षक मतदारसंघासाठी राजेंद्र निकम इच्छुक, मालेगावात राजेंद्र निकम यांच्याकडून मतदारांच्या भेटी घ्यायला सुरुवात, राजेंद्र निकम मालेगावातील शिक्षक संघटनांशी निगडीत। विवेक कोल्हे आज नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार, विवेक कोल्हे कोपरगावच्या भाजप माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचे पुत्र। निकालापूर्वीच नवनीत राणांच्या विजय मिरवणुकीची जोरदार तयारी, मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये राणांसाठी खास रथ तयार, अमरावतीत नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखडेंमध्ये लढत। निकालाआधी रामटेकचे उमेदवार राजू पारवेंच्या विजयाचे बॅनर, अनिल देशमुखांच्या विधानसभा मतदारसंघात बॅनर झळकले। कालीचरण बाबाच्या स्त्रियांवरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुण्यात शरद पवार गटाचं आंदोलन, टिळक रस्त्यावर हे आंदोलन।
दक्षिणेतील बंगळुरू रोज कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवलं. शुल्क हटवल्याने लासलगावात कांद्याचे दरांमध्ये मोठी घसरण. नाराज कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून लिलाव बंद. बुलढाणा जिल्ह्यात मागील 5 महिन्यात 79 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. रविकांत तुपकरांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दुष्काळी पाहणी दौऱ्यावर. संभाजीनगरमधील दुष्काळ परिस्थितीची पटोलेंकडून पाहणी. भीषण पाणी टंचाईमुळे संभाजीनगरमधील पिकांचंही नुकसान. धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. शासकीय अधिकारी कर्मचारी कार्यालयात वेळेवर न आल्यानं आक्रमक. नाशिकमध्ये भुजबळांच्या समता परिषदेचं आंदोलन. समता परिषदेनं मनुस्मृती जाळली. मनुस्मृती हटाव देश बचावचा आंदोलकांकडून नारा. पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची पुन्हा चौकशी करण्याची शक्यता. पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळाला पत्र. अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईक आणि मित्रांसमोर चौकशीची शक्यता. कल्याणी नगर अपघात प्रकरणातील सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची पोलीस कोठडी आज संपणार. दोघांना आज न्यायालयात हजर करणार. नियमानुसार काम करा, डॉक्टर चंद्रकांत म्हस्केंचे आदेश. ससूनच्या डीन पदाचा पदभार स्वीकारताच डॉक्टर म्हस्केंच्या सूचना. डॉक्टर विनायक काळेंना हटवल्यानंतर डॉक्टर चंद्रकांत म्हस्केंकडे पदभार. राजधानी दिल्लीत भीषण पाणी टंचाईचं संकट. चाणक्यपुरी भागात टँकरनं पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी. तीव्र उष्णता आणि पाणी टंचाईमुळे दिल्लीकरही हैराण. दिल्लीतील पाणी टंचाईचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला. पाणी टंचाईबद्दल दिल्ली सरकारकडून सुप्रीम कोर्टात याचिका. हरियाणा, यूपी, हिमाचल प्रदेशनं अतिरिक्त पाणी देण्यासाठी याचिका. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील चांदी वितळवली जाणार. 700 किलो चांदी वितळवून पुन्हा लावण्यासाठी मंदिर प्रशासनाची विधी आणि न्याय विभागाकडे मागणी. तुळजाभवानी अलंकार गहाळ प्रकरणी पुरातत्व विभाग, तज्ज्ञ आणि पोलिसांकडून इन कॅमेरा तपासणी होणार. 1 ते 60 डब्यातील अलंकारांची तपासणी होणार. पूर्व विदर्भात उष्माघातामुळे 4 संशयितांच्या मृत्यूची नोंद. मात्र अंतिम अहवाल अद्याप बाकी. आरोग्य विभागाचा दावा. भंडारा गोंदिया लोकसभेच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. 2000 अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावणार. सुरक्षेसाठी 500 पोलीस तैनात. वाशिम जिल्ह्यात डाळींच्या दरात प्रचंड तेजी. उडीद, तूर, मुगाचे दर 12 ते 9 हजारांच्या घरात. डाळवर्गीय शेतमालाचे दर आणखी वाढण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यात चाऱ्याचा तुटवडा होऊ नये म्हणून जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी. जिल्ह्यात सध्या सप्टेंबरपर्यंत पुरेल इतकाच चारा उपलब्ध. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या टोळीला अटक. नागरिकांनी पाठलाग करून टोळीला ताब्यात घेतलं. पिशोर पोलिसांकडून टोळीची चौकशी सुरू. नाशिकमध्ये मनमाड युनियन बँक घोटाळा प्रकरणी 7 ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांना यश.